आज नारळी पौर्णिमा आहे. कोळी बांधव पारंपरिक पद्धतीने आपण पाहिलं तर कित्येक वर्षापासून नारळी पौर्णिमा साजरा करतात. आपण वर्सोवा बीच वरती आहोत. काही कोळी बांधव आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, पारंपरिक पद्धतीने यंदा सुद्धा आपण नारळ पौर्णिमा साजरा करत आहात, समुद्राला नारळ अर्पण करण्यात इथे आलेला आहात, काय सांगाल मनातली भावना? आमची मनापासून आज आमचं 9 वर्षांनी आमची दहीहंडी आली. यो नारळी पौर्णिमेचा उत्सव आम्हाला 9 वर्षांनी 1 वर्ष भेटते. यो 15 हर वर्षी असते, पण आम्ही 9 वर्षांनी एकदा याच्या सोबत येतो 15 वर नारळ टाकायला. तेव्हा आम्हाला नारळ उत्सव करायला लय चांगलं वाटते. 9 वर्षांनी एकदा येते आम्ही, आमच्या हंडीच्या वर्षीच येते आणि असं कायमच असते नारळ याचं, पण आम्ही 9 वर्षांनी वर्षामागे एकदा येते. खरं तर आपण पाहिलं तर उद्यापासून बोटी समुद्रामध्ये जातील मासे पकडण्यासाठी. तर जे आपलं जे एवढ्या दिवसापासून बोटी बंद होत्या जाण्यासाठी, उद्यापासून जाणार आहे, ते उत्साह आहे आपल्यामध्ये. आमचा नारळी पौर्णिमेचा सण हा वर्षाचा असते. आमचा कोली म्हणजे दर्या सागर आमचा, म्हणजे त्याला शांत करावा आम्ही नारळी पौर्णिमेचा नारोल देतो. तो नारोल दिल्यानंतर आमच्या बोटी खाली उतरतो, म्हणजे आम्हाला नुकसान नाही व्हावं म्हणून त्याला शांत करायला आम्ही नारोल देतो नारळी पौर्णिमेचा. समुद्र देवाला आपण काय गाणं घाला? आमचं होळी चांगली राहून देस, आमचं सुख समुद्री राहून देस, आम्हाला मच्छी जास्त मिळून देस आणि सरकार आमच्या जवळ बघून देस. आपण पाहिलं तर छठ पूजा असते, तिथे महानगरपालिकेकडनं वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात येतात. आपली काय मागणी अपेक्षा? आमची हीच अपेक्षा आहे का आता तुम्ही छठ पूजेला सगळं व्यवस्था करून देताल, आम्हाला का नाही? आमची मुंबई असून आम्हाला काहीच नाही, खाली आम्ही स्वतः सगळं करतो. म्हणून याच्या पुढे सरकारने हे केलं पाहिजे. आमचं छठ पूजेच करतात तसं आमचं बी केलं पाहिजे, सगळी सुविधा मिळाली पाहिजे. तर आपण पाहिलं तर छठ पूजाच्या धर्तीवरती आम्हाला सुद्धा जे सुविधा आहे, व्यवस्था आहे, महानगरपालिकेकडनं मिळाली पाहिजे, अशी मागणी कोळी बांधवाची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.